या प्रेस क्लबचे अध्यक्ष गोडसे सर, ज्यांची साथ किरण जगताप आणि सर्व टीमला आहे. तर असे गोडसे सर एक वैचारिक बांधिलकी मानणारे आणि त्या दृष्टीने काम करणारे पत्रकार आणि कार्यकर्ते आहेत. तर मला सुरुवातीला असं सांगायचं आहे की किरण जगताप यांचा प्रवास मी बऱ्याच दिवसापासून बघतोय, कर्जत लाईव्ह सुरू होण्याच्या अगोदरपासून. म्हणजे त्यांची दारूबंदीची आंदोलनं असतील, वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची प्रवृत्ती असते. तर मला असं वाटतं पत्रकार म्हणजे हा एक कार्यकर्ताच असतो आणि त्या माध्यमातून त्यांनी कर्जत लाईव्ह सुरू केलंय त्या विचारांनी. तसं ते आमचे गुरुबंधू डॉक्टर कुमार सप्तर्षींना गुरु मानून त्यांच्या विचारांचा वारसा ते पुढे नेत आहेत. तर ही आमच्यासाठी संस्थेसाठी कौतुकाचीच गोष्ट आहे की त्यांनी ही कार्यक्रम इथं घेतला आणि अशा कार्यक्रम घ्यायला ही संस्था सतत प्रोत्साहन देत असते, मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा ती त्यांना सपोर्ट करत असते. तर मुख्य मुद्दा मला कर्जत लाईव्हचं सांगायचं आहे की कर्जत तालुक्याला तशी पत्रकारांची भूमिका घेणाऱ्यांची फार संख्या नव्हती किंवा अपवाद असू शकतो एखादा, पण कर्जत लाईव्ह प्रेस क्लब यांनी ती एक चळवळ सुरू केली असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि त्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न त्यांनी समाजासमोर आणले, व्यवस्थेसमोर आणले आणि त्याच्यासाठी त्यांनी किंमतही मोजली. पण त्याचा कधी बाऊ केला नाही की माझ्यावर हे अन्याय झाला, मला त्या गोष्टीसाठी सामोरं जावं लागलं. वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावर झाल्या, गुन्हा दाखल झालं, त्यांनी तोंड दिलं, सगळं खोटं पद्धतीने झालं होतं, पण त्या सगळ्यातनं ते पुढे गेले. तर मुख्य मुद्दा मला हे सांगायचं आहे की ते कर्जत लाईव्ह ही असं म्हणतात की विचारांनी चालणारी जशी संघटना असते, लोक असतात, तसं एक पत्रकारांचा ग्रुप आहे जो विचारांनी चालतो आणि तत्वांना बांधिलकी मानतो. तर अशा पद्धतीने त्यांनी इथं काम सुरू केलंय. त्याच्यामुळं होतं असं की काही 4-2 लोक जरी अशी काम करणारे असली, पत्रकार असली, तरी इतरांवर त्याचा प्रभाव पडतो. तर इतरांना त्या खुंट्याच्या आसपास राहावं लागतं. म्हणून कुमार सप्तर्षी आम्हाला नेहमी असं म्हणतात की आपला खुंटा मजबूत पाहिजे, म्हणजे आपण किती लांब जातोय, जवळ येतोय ते कळतं. तसं मला असं वाटतं की कर्जत लाईव्ह ही एक खुंटा आहे की पत्रकारिता आणि पत्रकार किती त्याच्या भोवती लांब गेली, जवळ आली. तर ही कौतुकाची गोष्ट आहे आमच्या तालुक्यासाठी, अभिमानाची गोष्ट आहे. तर मला दुसरं एक आता ज्यांना बक्षीस मिळेल त्यांचं कौतुक करायचं आहे आणि आपल्या शाळेतल्या मुलांना एक संधी, मुलींना संधी की तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात कर्जत लाईव्ह, तर बक्षीस मिळो अगर न मिळो, पण तुम्ही भाग घेत राहा, त्याच्यात बोलत राहा. आणि जसं बापकर सरांनी सांगितलं, बक्षीस मिळणं महत्त्वाचं नसतं, तुम्ही त्याच्यात सहभागी झाला का. कारण तुम्हाला असं वाटतं रोज आमच्या जगताप सर सोबतच आहेत म्हणून काय त्याला सांगायचं, असं नाही. तर तुमचा व्हिडिओ, तुमची त्या मुलींचं व्हिडिओ अख्ख्या तालुक्याने बघितलं, तालुक्याच्या बाहेर त्यांचं विचार जातील की ह्यांना बक्षीस मिळालं तर ते तर आहेच, पण त्या ज्या पद्धतीने ते सांगत होत्या, ज्या पद्धतीने ते मांडणी करत होत्या, ते फार महत्त्वाचं आहे. दुसरं मला सांगायचं आहे की महापुरुषांची जयंती कर्जत लाईव्हने असं दाखवून दिलंय की नाचून नाही आम्ही साजरी करणार, आम्ही वाचून करणार, विचारांचा एक जागर करीन आणि त्या पद्धतीने तो विचार पुढे नेईन महापुरुषांचा. तर मला असं वाटतं की महापुरुष ही कुठल्या एका जातीचे नसतात, ते समस्तांचे असतात, सगळ्यांचे असतात. तर हे महापुरुषांचं विचार हे पुढे नेण्याचं काम यांनी ह्या माध्यमातून कर्जत लाईव्ह करत आहे. भारतीय समाज विकास संस्था नेहमी अशा उपक्रमांना सहभागी किंवा सपोर्ट देत राहणार असते आणि त्यांचं मी कुमार सप्तर्षींच्या तर्फे स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सगळ्यांना, तुम्ही इथं आला कार्यक्रमाला, बाकी सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि त्यांनी मला बोलवलं इथं, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. सर्व कर्जत लाईव्ह, त्यांचे प्रेस क्लब यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.